सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आज मस्साजोग गावामधल्या उंच टाकीवरती चढून आंदोलन केलं। इलेक्ट्रिसिटी टॉवरच्या ऐवजी पोलिसांना गुंगारा देऊन धनंजय देशमुख हे थेट पाण्याच्या टाकीवरती चढले। देशमुख यांच्या पाठोपाठ अनेक ग्रामस्थ सुद्धा या टाकीच्या मधल्या भागावरती चढले। दरम्यान टाकीपाशी असलेल्या मनोज जरांगेंनी फोनवरून वारंवार देशमुख यांची समजूत काढायला सुरुवात केली। पोलीस उपअधीक्षक चेतनाथ तिडके या सुद्धा दुसऱ्या टाकीवरती चढल्या आणि धनंजय देशमुख यांच्यासोबत त्यांनी चर्चा करायला सुरुवात केली होती। सीआयडी आणि एसआयटीचे तपास अधिकारी येऊन माहिती देत नाहीत तोवर खाली उतरणार नाही अशी ठाम भूमिका देशमुख यांनी घेतली। पोलीस अधीक्षक नवनीत कौवत हे सुद्धा देशमुख यांची फोनवरून समजूत काढायचा प्रयत्न करत होते। संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुख हिने सुद्धा टाकीवरती चढून आंदोलन केलं। आंदोलनाच्या ठिकाणी अग्निशमन दलातर्फे मोठी शिडी सुद्धा आणण्यात आली। तसंच टाकीखाली साड्या अंथरून गावामधल्या महिला वर्गाने प्रतिकात्मक आंदोलन केलं। अखेर तपासाची संपूर्ण माहिती दिली जाईल असं आश्वासन पोलीस अधीक्षक आणि उपअधीक्षक यांनी दिलं आणि तब्बल 2 तासांच्या नंतर संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख हे टाकीवरून खाली उतरले। तर ज्यावेळेला हे आंदोलन सुरू होतं त्या 2 तासामध्ये नेमकं काय काय घडलं तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी विश्वासघात करू नये असं आवाहन धनंजय देशमुख यांनी केलेलं आहे। मी मुख्यमंत्री साहेबांना पण एक विनंती करतो की मी तिथेही बोलतो त्यांना तेच बोलतो, माझा पूर्ण विश्वास आहे, फक्त माझा विश्वासघात करू नका। मी तुमच्यावर विश्वास संपर्क म्हणजे तुमचा विश्वास तुम्ही दिलेले शब्द आहेत ते वारंवार बोलून दाखवतोय की मुख्यमंत्री साहेबांनी मला शब्द दिलाय। अजून एक सांगतो, शेवटचा गँग मधला माणूस संपेपर्यंत आपण फाशी देईपर्यंत आपण थांबणार नाहीत असं मुख्यमंत्री साहेब म्हणलेले आहेत। त्यावर आम्ही पण समाधान व्यक्त केलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।